नमस्कार, दीपालीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत साबुदाणा व बटाटा किस वापरून साबुदाण्याचे पांढरे शुभ्र असे पडी पापड। हे बघा, हा पापड छान दुपटीने फुलतो। हा बटाटा किस टाकून सुद्धा पांढरा शुभ्र तयार होतो। हे बघा, पांढरा शुभ्र तयार झालेला आहे आणि इथे बघू शकता तळलेला आणि बिन तळलेला पापड मधला फरक। आणि तोडून सुद्धा दाखवते, अगदी खुसखुशीत तयार झालेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वाट्या साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजवत ठेवलेला होता। वजनी प्रमाण म्हटले तर इथे 500 ग्राम हा साबुदाणा आहे। त्याचबरोबर याला लागणार आहेत 3 बटाटे। हवे तर तुम्ही 2 सुद्धा घेऊ शकता। आता ज्या वाटीने आपण साबुदाणा मोजून घेतला त्याच वाटीने इथे मी 10 वाट्या पाणी गरम करायला ठेवले होते। आणि आता गरम झाले की चवीनुसार मीठ घालून हा साबुदाणा मी यात घालून घेते आणि छान चमच्याने ढवळते। आपल्याला हे ढवळत राहायचे आहे, नाहीतर साबुदाणा बुडाशी लागू शकतो। हा साबुदाणा शिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करू। इथे बघा, हे बटाट्याची साल मी काढून घेतले आहेत आणि आता या किसणीच्या साहाय्याने छान असे लांब लांब किस आपल्याला पाडून घ्यायचा आहे। हा किस मी छान स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतला, त्यामुळे पापड लाल पडणार नाही आणि पाण्यातच राहू दिला। आता इथे आपला साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं। हे बघा, शिजतच आलं आहे। जोपर्यंत चिकट होत नाही तोपर्यंत इथे शिजवायचं आहे आणि साबुदाणा सुद्धा नरम झालेला आहे। शिजत आला की फक्त 5 मिनिट आधी आपल्याला बटाट्याचा किस यात घालून घ्यायचा आहे। किस घातल्यानंतर फक्त इथे आपल्याला साबुदाणा शिजवून घ्यायचा। हे बघा, आता सारण तयार होत आहे, चिकट सुद्धा झालेले आहे आणि इथे हा साबुदाणा झाला सुद्धा आहे। आता मी इथे थंड करण्यासाठी एका बाउलमध्ये हे काढून घेते, म्हणजे थंड झाल्यावरच आपल्याला इथे थोडं कोमट असताना पापड घालून घ्यायचे। इथे मी उन्हामध्ये छान छोटे छोटे असे पापड इथे घालून घेणार आहे। हे बघा, या प्रकारे असे छोटे छोटे पापड इथे घालून घेते। अशा प्रकारे सगळे पापड घालून झालेले आहे। त्यानंतर 2 दिवसाची ऊन देऊन आपल्याला हे वाळवून घ्यायचे आहे। या प्रकारे आता बघू शकता तुम्ही, हे दुपटीने छान इथे आपले पापड फुललेले आहेत आणि पांढरे शुभ्र सुद्धा झालेले आहेत। चवीला तर एवढे छान लागतात। हे पापड तुम्ही नक्की करून बघा। हे बघा, दुपटीने फुललेला आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।